हिंगोलीत बोगस खत विक्री विरोधात शेतकऱ्यांचे नोटांच्या हारासह आंदोलन, कृषी अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन। खरीप हंगामाच्या तोंडावर हिंगोली जिल्ह्यात बोगस खत विक्री आणि डीएपी खताची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर नोटांच्या हारासह अनोखे आंदोलन केले। बोगस खत विक्रेत्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात हा नोटांचा हार घालून कारवाई करण्यास सांगणार अशा तऱ्हेने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकरी सज्ज असताना डीएपी खत मिळत नसल्याने किंवा ते अव्वाच्या सव्वा दराने विकले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। यातच किसान भारती निर्माण फर्टिलायझर या नावाने हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस सिंगल सुपर फॉस्फेट एसएसपी खताची विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी आज कृषी अधीक्षक कार्यालयाच्या दालनात काही काळ नोटांचा हार घेऊन आंदोलन केलं। बोगस खत बियाणे विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात हा हार घालून त्यांना कारवाई करण्यास सांगण्याचा या आंदोलनाचा उद्देश होता। यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची समजूत काढली आणि बोगस खत विक्री तसेच चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ नमुने घेऊन कारवाई करण्याचे तसेच ई पोस्ट मशीनद्वारे विक्री न करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले। कृषी अधीक्षकांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, रामेश्वर कावरखे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांनी डीएपी खताची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि बोगस खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच कारवाई न झाल्यास थेट कृषी मंत्र्यांच्या गळ्यात पैशांची माळ घालण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। असं आज इथे या कृषी विभागामध्ये येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे खताचा तुटवडा होऊ देणार नाही, बियाणांचा तुटवडा होणार नाही। शक्य झालं तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी खत उपलब्ध करून देऊ, परंतु बांधावर काय आमच्या गावात काय आम्हाला कृषी दुकानावर त्या ठिकाणी खत उपलब्ध मिळेल। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे कृषी विभाग, या कृषी विभागाच्या आशीर्वादानं या जिल्ह्यातले काही व्यापारी बोगसरित्या अवैधरित्या डीएपी खतांचा साठा करून ठेवतायत। काल कृषी विभागाने कार्यवाही केली, त्यामध्ये शेकडो खताचे पोते त्या ठिकाणी सापडले। मग प्रश्न असा आहे, ज्यावेळेस शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळत नाही, म्हणजे अशा प्रकारे आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची कुठल्या प्रकारे नोंद नाहीये, कुठल्या प्रकारचं बिलिंग नाही। म्हणजे याचा अर्थ की तो जो काही व्यापारी आहे तो घरामध्येच त्या ठिकाणी वाळू मिश्रित खत तयार करत असावा आणि शेतकऱ्यांच्या माथी मारत असावं। त्याचं स्पष्ट म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या जे काही टाळूवरचं, शेतकऱ्यांचं जे काही मोड्यावरचं आहे आम्ही त्या ठिकाणी लोणी खातो। शेतकरी कितीही मेले तरी आम्हाला घेणं देणं नाही, आमच्यावर कृषी विभागाचा आशीर्वाद आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी या ठिकाणी मरायचं, या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथा पैसे कमवायचे, शेतकऱ्यांना खत द्यायचं नाही। आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कृषी विभाग आहे। कृषी विभागातले काही अधिकारी या व्यापाऱ्यांशी संगनमत करताय, या व्यापाऱ्यांजवळून पैसे घेत आहेत, थातूरमतूर कार्यवाही करताय। काल कार्यवाही झाली 1 वाजता, गुन्हा नोंदवला 10-11 वाजता। म्हणजे यांना कोणाचा आश्रय मिळतं, यांना कोणाच्या ताटाखालचं वर्गण हे कृषी विभाग झालेला आहे, हाही प्रश्न आहे। म्हणून या सर्वांवर कार्यवाही व्हावी आणि या कृषी अधिकाऱ्यांनी, जे काही भ्रष्ट कृषी अधिकारी आहेत, यांनी व्यापाऱ्याजवळचे पैसे न घेता आमच्या बापाच्या घामाच्या दामाचे पैसे घ्या। आम्ही गावामध्ये भीक मागितली, शेतकऱ्याकडून 1-1 रुपया जमा केला, आमच्या मायेच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं, हे पैसे जमा केले आणि या कृषी विभागाकडे आलो, हे पैसे घ्या आणि या बोगस दुकानदारावर कार्यवाही करा, या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाही करा। म्हणून आम्ही या ठिकाणी शेकडो शेतकरी या ठिकाणी आलेला। आपण नोटांचा हार घेऊन बिलकुल हा हार आम्ही त्या अधिकाऱ्याच्या गळ्यात घालणार म्हणजे घालणारच। परंतु त्या जे काही जिल्ह्याचे कृषी अधीक्षक साहेब आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काय मागण्या आहेत या लोकांवर कार्यवाही करणार, दुकानदाराचा परवाना रद्द करणार आणि हे जर नाही घातलं, दिवस काय गेलेले नाहीत, आम्ही त्या जे काही अधिकारी त्या दुकानदारांना पाठीशी घालत आहेत, जे काही अधिकारी त्यांना मिळून मिसळून पैशाची देवाणघेवाण करत असतील, अशा अधिकाऱ्यांच्या तोंडालाही काळं फासणार आणि हे पैशाचा हारही त्यांच्या गळ्यात घालणार। तात्पुरतं आपल्याला आश्वासन दिलेले, आपण माघार घेतली नाही, माघार म्हणजे ते आता लेखी देणार आहेत। जोपर्यंत लेखी समाधानकारक असणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। तो अधिकारी जरी आत असन, अधिकारी जर लपून बसण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्याच्या गळ्यामध्ये हार घालणार म्हणजे घालणार।